नमस्कार, मी हेमा लिंगळे. नमस्कार, मी मनमीत प्रेम. आत्ताच आम्ही स्थळ हा सिनेमा पाहिलाय. 7 मार्चला तुमच्या भेटीला येतोय आणि आय फील खूप सिग्निफिकंट डेट निवडली आहे त्यांनी रिलीजची, कारण 8 मार्चला आपण इंटरनॅशनल विमेन्स डे साजरा करतो आणि ह्या फिल्ममधून जो मेसेज तुमच्यापर्यंत येणार आहे तो ऍक्च्युली मनमीत सांगेल. नाही, फारच काय म्हणून मिश्रित सगळ्या भावना आहे. गोड फिल्म आहे, फार स्लोबर्न फिल्म आहे. आता गोड आणि स्लोबर्न हे मी तुम्हाला का बोलतो हे तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. एक साधा विषय, साधी माणसं, साधी स्क्रिप्ट, पण ती इतकी अंगावर येते तुमच्या. आणि अर्थातच आम्ही त्या सगळ्या आयडिओलॉजीशी सहमत आहोत, पण जे सहमत नसतील त्यांच्यासाठी ही फिल्म खऱ्या अर्थाने एक काय म्हणू आपण त्यांचा व्ह्यू चेंज करणारी फिल्म ठरू शकते. नक्कीच ती ताकद आहे. त्यामुळे जयंत सोमणकर यांचं पहिले तर खूप कौतुक. कमाल डिरेक्शन त्यांनी केलं. एडिटिंगसाठी मला एस्पेशली मेन्शन करायचं आहे अभिजिताला. काय एडिट केलं, खरंच हे व्हिज्युअल ह्युमर जो आहे. हो, आय थिंक तेच मला म्हणायचं होतं की काही विषय असतात जे सहज सोपे असतात. आजच्या जगात तुम्हाला हा विषय असा वाटेल की अरे खूप डिस्टंट आहे, माहिती नाही, पण एडिटिंग आणि स्क्रीन प्लेमुळे तुम्ही इतके इन्व्हेस्टेड होता त्या स्टोरीमध्ये. आणि म्हणजे सांगायची गोष्ट, सांगायची जी पद्धत असते त्यासाठी ही फिल्म नक्की बघावी, कारण खूप अभिमान वाटेल तुम्हाला की मराठी इंडस्ट्रीतून एक अशी फिल्म बाहेर आली. अशी ही फिल्म आहे. बरेच फिल्म फेस्टिवल्समध्ये ऑलरेडी फिरली आहे आणि खूप अवॉर्ड्स जिंकलेत. बेस्ट स्क्रीन प्ले, बेस्ट डिरेक्शन, बेस्ट ॲक्ट्रेस अँड सो ऑन. आणि आता फिल्म बघितलं मी सांगू शकते ऑल क्रेडिट टू द मेकर्स. व्हॉट अ ब्युटिफुल फिल्म. ऑल द व्हेरी बेस्ट. अजून एक म्हणजे मी आम्हा सगळ्यांकडनं थँक करीन सचिन सरांना. डेफिनेटली त्यांनी एक अशी फिल्म प्रेझेंट करणं चूज केलं ज्याला गरज होती लोकांसमोर येण्याची, आणि ही अशा फिल्म्स लोकांसमोर आल्याच पाहिजेत. आणि थँक्यू सचिन सर. आणि ऍक्च्युली ती त्यांच्या खूप आउट ऑफ द ब्रॅकेट झोन मध्ये आहे, अनपेक्षित आहे. आणि तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेल की का त्यांनी एक अशी फिल्म प्रेझेंट केली आहे आणि घेऊन आलेत आपल्यासाठी. सो नक्की स्थळ 7 मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, जवळच्या पण पहा, लांबच्या पण पहा, कारण खूप इम्पॉर्टंट अशी फिल्म आहे. तुम्हाला बघितल्यावर नक्की